Everybody and welcome again to another lecture of Learn with Vidhi. In today's lecture we are going to see parametric differentiation of parametric functions. ऑलरेडी आपण बाकीच्या टाईपचे सम्स पॅरामेट्रिकचे बघितले आहेत. आता एक्सरसाइजमध्ये जर आपण पाहिलं तर क्वेश्चन नंबर 1 आपण बघितला आहे. याच्यामध्ये बेसिक पॅरामेट्रिक फंक्शन्स होते. क्वेश्चन नंबर 2 बघितला आहे. याच्यामध्ये पॅरामेट्रिक विथ पर्टिक्युलर एखादं मी थीटाची व्हॅल्यू दिली आहे किंवा टीची व्हॅल्यू पर्टिक्युलर पॉईंटसाठी आपल्याला पॅरामेट्रिकचा आन्सर. त्यानंतर आपण डिफरन्शिएटिंग वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर बघितलं होतं लास्ट लेक्चरला, की एक फंक्शन यू आणि व्हीच्या फॉर्ममध्ये किंवा एक्स आणि वायच्या न देता फक्त वन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू अदर असेल तर काय करायचं. त्यातला हा क्वेश्चन नंबर 3 जो आहे, जर तुम्ही बघितलं तर शो दॅटचे सम्स आहेत. शो दॅट तिकडे सगळीकडे शो दॅट असं तुम्हाला दिसणार आहे. तर हे सम्स आपण आता कसे सोडवायचे हे बघायचे. सो लेट अस स्टार्ट. सियर हा फर्स्ट क्वेश्चन आहे. या फर्स्ट क्वेश्चनमध्ये जर आपण बघितलं तर इफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू टी प्लस 1/t असं दिलं आहे. एक्स स्क्वेअर रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4 इज टी स्क्वेअर प्लस 1/t स्क्वेअर. देन शो दॅट एक्स क्यूब वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1. तर सगळ्यात पहिलं काय घेतलं, एक्स रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4 इज इक्वल टू आहे तसं घेतलं हे. त्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आहे ते घेतलं. आता काय केलं, स्क्वेअरिंग हा जो आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ह्याला मी स्क्वेअर केलं, स्क्वेअरिंग बोथ द साईड. मग काय होणार, ए प्लस बी द होल स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरचा हा फॉर्म्युला झाला. इथे पण तसंच ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला. ना हा जो फ्रॉम इक्वेशन नंबर 1 जर आपण बघितलं, देन व्हॉट इज 1/t स्क्वेअर. तर हा जर इथे आपण बघितलं एक्स स्क्वेअर एक्स रेज टू 4 प्लस 2 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस वाय रेज टू 4 आहे. आणि टी स्क्वेअर प्लस 1/t स्क्वेअर जो आहे, जर इथे तुम्ही पाहिलं टी स्क्वेअर प्लस 1/t स्क्वेअर हा किती आहे, एक्स रेज टू 4 प्लस 4 तो मी इथे घेतला इकडे. आणि वाय जो 2 आहे तो आहे तसा राहिला. परत सांगते, टी स्क्वेअर प्लस 1/t स्क्वेअर म्हणजे कोण, टी स्क्वेअर प्लस 1/t स्क्वेअर याची व्हॅल्यू किती आहे ही बघा, एक्स रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4 तो इथे आला. तर 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला, एक्स रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4. फ्रॉम जर 2 आपण म्हणतो तर एक्स रेज टू 4 वाय आणि वाय प्लस वाय रेज टू 4 दोन्ही बाजूला ते कॅन्सल झालं. सो वॉट रिमेन्स इज 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2. दोन्ही बाजूचे 2 कॅन्सल झाले, राहिलं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल टू 1. ठीक आहे. आता डिफरन्शिएट करायचं. नाव डिफरन्शिएटिंग इज व्हेरी सिम्पल. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरला डिफरन्शिएट केलं आणि इथे 1 आहे. 1चं काय डेरिव्हेटिव्ह 0. ए इंटू बीचा फॉर्म्युला, ए डेरिव्हेटिव्ह ऑफ बी प्लस बी डेरिव्हेटिव्ह ऑफ ए म्हणजे एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय प्लस वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. सो एक्स स्क्वेअर तसाच राहिला बाहेर. वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y बट वाय इज विथ रिस्पेक्ट टू एक्स टू डी वाय बाय डी एक्स. वाय स्क्वेअर डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर आहे 2x. सो 2x स्क्वेअर वाय 2x स्क्वेअर वाय डी वाय बाय डी एक्स. हा जो 2x वाय स्क्वेअर आहे तो दुसऱ्या बाजूला गेला, मायनस 2x वाय स्क्वेअर झाला. परत एकदा नुसता डी वाय बाय डी एक्स लेफ्टला ठेवला. हा जो आहे 2x स्क्वेअर वाय हा 2x स्क्वेअर वाय हा बघा इथे पाठवला आहे डिनॉमिनेटरमध्ये, कॅन्सल झालं. राहिलं काय बघा, डी वाय बाय डी एक्स 2 कॅन्सल, एक एक्स कॅन्सल, एक वाय वाय अपॉन एक्स मायनस वाय अपॉन एक्स फक्त राहिलेला आहे. ओके, पण ते कॅन्सल न करता आता काय केलं आहे बघा, फ्रॉम इक्वेशन नंबर 2 आपल्याला 2 वरनं काय मिळालं की इफ इट इज 2 सियर इफ इट इज वाय स्क्वेअर देन इट विल बी 1/x. वाय स्क्वेअर इज वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे ह्या वाय स्क्वेअरची फ्रॉम इक्वेशन नंबर ह्या 2 वरनं सेकंड इक्वेशनवरनं 1/x स्क्वेअर. मग तो फक्त 1/x स्क्वेअर इथे आपण लिहिला आणि त्याच्यामुळे काय झालं, हे आपल्याला आन्सर मिळालं. एक्स आहे तो काय जे काही कॅन्सल आउट झालं ते झालं. डी वाय बाय डी एक्स इज 1/x क्यूब वाय. हा एक्स क्यूब वाय इथे गेला आणि इक्वल टू 1. मग अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला शो दॅट काय आहे हे समजून घ्यायचं आहे आणि तिथपर्यंत आपल्याला आन्सर पोचवायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 4. एक्स इक्वल टू ए ब्रॅकेट टी मायनस 1/t वाय इज इक्वल टू बी ब्रॅकेट टी प्लस 1/t आणि हे आपल्याला दाखवायचं आहे. सो एक्स इक्वल टू आणि वाय इक्वल टू घेतलं. आता काय केलं, हा ए जो आहे हा ए तो इथे डिनॉमिनेटरमध्ये पाठवला.
हा जो बी होता तो पण तसाच डिनॉमिनेटरमध्ये पाठवा. आता स्क्वेअर ऑफ 1 मायनस स्क्वेअर ऑफ 2, म्हणजे पहिलं फर्स्टचं स्क्वेअर करा, म्हणजे एक्स अपॉन एचं स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, वाय अपॉन बीचं स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस, तसंच राईट हँड साईडचं मायनस होणार आहे. मग इथे ए मायनस बीचा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस 2ab, इथे प्लस आलं पाहिजे. ओके, आतल्या साईन्स बदलल्यात, काय प्रॉब्लेम, बाहेर मायनस असल्यामुळे आतल्या साईन्स बदलल्या. तर काय कॅन्सल आउट होतं आहे का बघा. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन, इथे बी स्क्वेअर आहे, दिस इज नॉट ए स्क्वेअर, हे चेंज करा, इज इक्वल टू -4 राहणार. बाकी सगळं कॅन्सल झालेलं आहे. यू कॅन सी टी स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर 1 अपॉन टी स्क्वेअर मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर, तर -4 राहिलं. आता डिफरेन्शिएट करूया. 1 अपॉन ए स्क्वेअर कॉन्स्टंट, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 1 अपॉन बी स्क्वेअर अगेन कॉन्स्टंट बाहेर आला, वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y, पण dy बाय डी, इथे वाय राहिलेलं आहे, इथे dy बाय dx आलं पाहिजे, इक्वल टू 0, -4चं डेरिव्हेटिव्ह 0. आता 1 अपॉन ए स्क्वेअर 2x मायनस 1 अपॉन बी स्क्वेअर 2y dy बाय dx इक्वल टू 0. आता काय राहिलं, फक्त dy बाय dxचा टर्म लेफ्ट साईडला ठेवायचं आहे, इम्प्लिसिटचं काम आहे. आणि हा जो आहे 2x अपॉन ए स्क्वेअर तो दुसऱ्या बाजूला राहिला. ओके, आता dy बाय dx फक्त राहिलं काय, बी स्क्वेअर एक्स अपॉन ए स्क्वेअर वाय, आणि हेच आपल्याला दाखवायचं आहे. अजून एक सम बघूया. इफ एक्स इक्वल टू रूट ऑफ ए रेस टू साईन इनवर्स टी अँड वाय इज इक्वल टू रूट ऑफ ए कॉस इनवर्स टी, देन शो दॅट dy बाय dx इक्वल टू मायनस वाय बाय एक्स, गिवन दॅट एक्स इक्वल टू रूट ऑफ ए रेस टू साईन इनवर्स टी अँड वाय इज इक्वल टू रूट ऑफ ए कॉस इनवर्स टी. हे आहे तसं लिहिलं. आता डिफरेन्शिएट 1 करायचं आहे आपल्याला. कसं केलं, डी बाय डी एक्स ऑफ रूट ऑफ ए रेस टू साईन इनवर्स टी. रूट एक्सचा फॉर्म्युला 1/2 रूट एक्स, आणि ए रेस टू एक्सचा मग आतमध्ये आपण जसं कंपोजिट फंक्शन करतो ते 1/2 रूट एक्स, आणि ए रेस टू एक्स म्हणजे ए रेस टू एक्स लॉग ए, हा झाला फॉर्म्युला, आणि मग साईन इनवर्स टीचा फॉर्म्युला. मग ए साईन इनवर्स टी तसाच राहिला लॉग ए, तर व्यवस्थित लिहिलं आहे ते. आणि साईन इनवर्स टीचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. सिमिलरली आता वाय आपण डिफरेन्शिएट करायचे त्याच पद्धतीने. पहिलं रूट एक्सचा फॉर्म्युला 1/2 रूट एक्स, मग त्याच्यानंतर ए रेस टू एक्सचा ए रेस टू एक्स लॉग ए, त्यानंतर कॉस इनवर्स टीचा -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. डी वाय बाय डी एक्स मिळालं, डी वाय बाय डी टी मिळालं, सॉरी. आता डी वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, दोन्ही जे आन्सर्स हे मिळालेले होते आपल्याला, हे एक आन्सर आणि हे एक आन्सर, ह्या दोघांना डिवाईड केलं. काय कॅन्सल होते का, डिनॉमिनेटर कॅन्सल झाला, लॉग ए कॅन्सल झाला, राहिलं काय -5/x, अँड दिस वॉज वॉट टू बी प्रूव्ड. आता ह्याच्यावरचे कोणते सम्स आहेत बघा. इथे थर्ड जे आहे क्वेश्चन एक्सरसाइज 1.4, ह्याच्यामध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन्स आहेत, हे ह्या टाईपचे आहेत. काय करायचं आहे लक्षात घ्या, डिफरेन्शिएट करायचं प्रॉपरली, आणि आपल्याला इथपर्यंत त्याच्या शोधॅटपर्यंत पोचायचं आहे. जे सम सोडवून दिलेले आहेत त्याच्यामध्येच तुम्हाला सम तुम्ही जो सोडवता तिकडेच तुम्हाला परत मागे यावं लागणार आहे, तिकडेच तुम्हाला फाइंड आउट करायचं, काहीतरी सबस्टिट्यूट करावं लागणार आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग.